सोशल मीडिया ऑन करा बरं आपल्या. आवाज येत नाहीये व्यवस्थित. ब्रेक होतोय सर आवाज तुमचा. तुमची व्हिडिओ ऑन करा बरं सगळ्यांनी. आता येते क्लिअर तुम्हाला आवाज ऐकायला? ओके, तुमची प्रॅक्टिकल एक्झाम ठरलेली आहे नियोजित टाइम टेबल नुसार. ओके, युनिव्हर्सिटी कंडक्ट करेल ते प्रॅक्टिकल एक्झाम आपण कॉलेजला कंडक्ट करणार आहोत, बरोबर आहे? डिप्लोमा स्टुडंट बाकीचे तुमचे बॅचमेट्स आहेत जे आता सेकंड इयरला आहेत त्यांचं एक्झाम ऑलरेडी झालेली आहे, ती तुमची बाकी होती पण सिलेबस तुम्हाला शिकून बाकी होते. ओके, ठिकाणी प्रॅक्टिकल एक्झामिनेशन जो पण प्रॅक्टिकल तुम्हाला आता शिकलेले असतील किंवा बाकी असेल त्याप्रमाणे. ओके, पीपीटी देण्यात येईल. आता जो प्रॅक्टिकल पॅटर्न असेल, ओके, सगळं तुम्हाला बघायला सांगितलं सकाळी अॅग्रो 235 साठी. ओके, जो प्रॅक्टिकल पॅटर्न आहे त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि त्या ठिकाणी आपला स्पॉटिंग सुद्धा असणार आहे, स्पॉटिंग आणि प्रॉब्लेम सुद्धा. ओके, ओरोजून झालं जॉईन, बाकीच्यांना जॉईन करायला सांगा पटकन, त्यांना माहित होणार नाही कसं एक्झाम पॅटर्न आहे काही नाही. आता फक्त 11 जण दिसत आहेत. ओके, स्क्रीन व्हिजिबल तुम्हाला व्यवस्थित आता? ओके, रिगार्डिंग practical online examination, okay, for agro 234, here is presenting the exam pattern, spotting, what will the questions and what will the different question will be asking the practical examination. Okay, so kharif production of, so pattern of practical examination is spotting will be of 20 marks. Okay, you will get the picture or images of the spot having some questions. Okay, identification, give scientific or botanical name, is family, seed rate, fertilizer rate, काही पण शकतो. ओके, जर स्पॉटिंग दाखवणार 40-50 शॉट्स आपले स्पॉट आहेत त्यावेळी तुम्हाला 20 मार्काची स्पॉटिंग येईल. ओके, स्पॉटिंग साठी तुम्हाला एक इमेज तुमचा फोटो, तर आपला गुगल फॉर्म आहे त्या ठिकाणी तुम्हाला फोटो दिसण्यात दाखवण्यात येईल, तुम्हाला तो फोटो आयडेंटिफाय करून, ओके, त्याचे सब टॉपिक्स तुम्हाला जे क्वेश्चन विचारले त्या फोटोवरती. ओके, तो क्रॉप कोणता आहे, त्याचं बॉटनिकल नेम काय त्या क्रॉपचं, त्यातून तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, लिहायचं काही नाही तुम्हाला या ठिकाणी, त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन देण्यात येईल त्या रिगार्डिंग आन्सर त्या ठिकाणी. ओके, समजा तुमच्याकडे तुम्हाला स्पेसिफिक तुम्हाला एक सीड दिलं असेल, ओके, फॉर एक्झाम्पल राईस सीड. ओके, राईटचं बॉटनिकल नेम काय आहे, तुम्हाला एक क्वेश्चन राहील त्या ठिकाणी आन्सर दिलेलं असेल 4 ऑप्शन मध्ये. ओके, परतच त्या ठिकाणी परत सब क्वेश्चन असेल, व्हॉट इज सीड रेट ऑफ राईस, ओके, व्हॉट इज स्पेसिंग फॉर राईस, ऑर गिव्ह द प्लांटिंग टेक्निक्स ऑफ राईस, असं काही क्वेश्चन राहू शकतो त्या ठिकाणी. ओके, ठिकाणी स्पॉटिंग 20 मार्क आहेत, 20 क्वेश्चन त्याला ऑप्शन राहतील परत. ओके, नंतर आहे ऑब्जेक्टिव्ह 10 मार्कासाठी. 10 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह, फिल इन द ब्लँक्स किंवा डेफिनेशन ऑर एनिथिंग. ओके, 10 तुम्हाला क्वेश्चन त्या ठिकाणी राहतील ऑब्जेक्टिव्ह साठी, तुम्हाला आन्सर साठी ते पण तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह बेसिसवर राहतील. ओके, 1 क्वेश्चन अँड 4 ऑप्शन्स. ओके, एक त्यांना एक तुम्हाला प्रश्न राहील, त्याला 4 पर्याय, तर तुम्हाला 4 पर्याय तुम्हाला जो योग्य आन्सर वाटतो क्लिक करायचा ऑनलाईन एक्झाम मध्ये. देन आहे प्रॉब्लेम 5 मार्कासाठी. ओके, जे कॅल्क्युलेशन प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला, आता तुम्ही जर मॅन्युअल जर बघितलं असेल तुमची प्रॅक्टिकल मॅन्युअल, त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट ऑफ कल्टिवेशन और कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट फॉर रायझोबियम कल्चर. ओके, जे आपण बियाणाला रायझोबियम किंवा जे पण बायोफर्टिलायझर लागतो ते काढण्याची पद्धत कशी आहे, त्याला किती किलो प्रमाणामध्ये लागतं, त्याला बायोफर्टिलायझर किती बियाणं लागले आहेत. ओके, त्याच्यावर तुम्हाला तो प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आणि दुसरा एक प्रॉब्लेम असा राहू शकतो की व्हॉट गिव्हन तुम्हाला दिलं असेल, सीडेड दिला असेल एखाद्या क्रॉपचा, एखादी एरिया दिला असेल तुम्हाला, प्लांट ऑपरेशन, फर्टिलायझर डोसेस ऑफ डिफरंट क्रॉप्स,
जेवढे पण आपण जे रासायनिक खताचा डोस काढलेला आहे, ठीक आहे, जेवढं पण आता समजा तुमच्याकडे समजा आता राईस क्रॉप असेल, डोस 100-50-50, ओके, पण तो समजा 5 एकरसाठी की 10 एकरसाठी तुम्हाला काढता आला पाहिजे, तसे तुम्हाला प्रॉब्लेम राहतील. मॅन्युअल सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे, मॅन्युअल नीट वाचा आणि स्पॉटिंग मधले जे स्पॉट्स आहेत ते पण सुद्धा चांगल्या प्रकारे तुम्ही वाचा, तेव्हा तुम्हाला ते कळेल व्यवस्थित. ठीक आहे, 5 मार्क तुमचा ऑनलाईन होईल प्रत्येक विद्यार्थ्यांचा. तुम्ही फक्त डिप्लोमा विद्यार्थी आहात. ओके, देन स्पॉटिंग, इथे बघा तुम्हाला ते सांगितलं आहे, स्पॉटिंग विल बी कव्हरिंग ऑफ 20 मार्क्स. Total 20 spot are there. Every spot carry 1 marks. In Google form, you have to see the photo or images and give the answer. Okay, correct answer from given 4 options. Okay, any sub question can be asked regarding seed rate, varieties, fertilizer dose, oil and protein content, yield and special characters. Okay, जेवढे पण तुम्हाला आता स्पॉटिंग मध्ये तुम्हाला इमेज दिसतील, एक इमेज राहील, त्याला सब क्वेश्चन राहतील 1 किंवा 2. ते सब क्वेश्चन कशा विचारतील, सीड रेट किती आहे, व्हेरायटीज कोणकोणत्या आहेत, फर्टिलायझर डोस काय आहे, ऑइल अँड प्रोटीन कंटेंट काय त्या क्रॉप मधला, त्याची यील्ड किती आहे, म्हणजे इम्प्रूव्ड यील्ड आणि किंवा नॉर्मल यील्ड किती आहे, ते तुम्हाला सांगता आली पाहिजे त्या आन्सर मधनं. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कसं आहे, एक क्वेश्चन कसा तुम्हाला फोटो दिला आहे, समजा त्याचा फोटो तुमचा दिला असेल देशी फ्लूचा, ओके, आपला जो नांगर आहे त्याचा तुम्हाला एक फोटो दिला असेल फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एक्झाम मध्ये त्याच्या संबंधित तुम्हाला काही क्वेश्चन विचारतील, कसा त्याचा यूज काय त्याचा वगैरे वगैरे. ठीक आहे, then objective for 10 marks. Total 10 MCQ are there and every question will carry 1 marks each. In Google form, you have to read the question and give correct answer from given 4 options. सिमिलर आहे, जसं स्पॉटिंग मध्ये तुम्हाला फोटो दिसणार, त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन असणार, त्या क्वेश्चनला 4 ऑप्शन असणार, तुम्हाला राईट ऑप्शन दिसणार, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून तो आन्सर तुम्हाला सबमिट करायचा आहे. ठीक आहे, रिगार्डिंग स्पॉटिंग अँड ऑब्जेक्टिव्ह. Then problem for 5 marks. You have to read problem in Google form and solve it in paper and only click correct answer option. Only 2 problem you have to solve. Okay. त्या तुम्हाला 2 प्रॉब्लेम दिले जातील, 2 प्रॉब्लेम का 2 क्वेश्चन रिगार्डिंग प्रॉब्लेम. ठीक आहे, हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. कसं, आता सॉल्व्ह करताना तुम्हाला फक्त क्वेश्चन दिसणार आणि त्याचा आन्सर दिसणार गुगल फॉर्म पेपर मध्ये. ठीक आहे, तुम्हाला क्वेश्चन राहील लिहिलेलं त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आन्सर असेल डायरेक्ट. सो तुम्हाला ते क्वेश्चन वाचून तुमच्याकडे जो कागद पेन तुमच्या घरीच असेल, बुक किंवा पेन काही पण, त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचा प्रॉब्लेम आणि तुमचा जो आन्सर येईल त्याशी मॅच करून जो करेक्ट आन्सर असेल आपला, त्या आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचा आहे. ठीक आहे, सो दिस प्रॉब्लेम विल कन्सिडरिंग द प्रॉब्लेम ऑन कॉस्ट ऑफ रायझोमिक कल्चर ट्रीटमेंट. जो आपण रायझोमिक कल्चर ट्रीटमेंट करतो सीडला, त्याच्यावरती एक तुम्हाला प्रॉब्लेम राहू शकतो. देन प्लांट ऑपरेशन, तुम्हाला सांगितलं की सीड रेट दिला असेल, स्पेसिंग दिली असेल, प्लांट पॉप्युलेशन पर हेक्टर किती असेल ते तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. सीड रेट वरचा एक प्रॉब्लेम राहू शकतो. फर्टिलायझर डोस कसा कॅल्क्युलेट करायचा त्याच्यावरचा प्रॉब्लेम राहू शकतो. परत वीड इंडेक्स आणि वीड टोटल एफिशियन्सी, ओके, ते कसं काढायचं. लास्ट एक्सरसाइज आहे आपल्या फॉर्म, आपल्या याच्यामध्ये कशात, मॅन्युअल मध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला ते दिसतात. ओके, आणि शेवटचा क्वेश्चन आहे वायवा 5 मार्काचा. ओके, तो पण ऑनलाईन होईल आपला झूम ऍप वरती प्रत्येक विद्यार्थ्यांचा. ठीक आहे, अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आणि वायवाच पण म्हणजे 5-5 हे झाले 10. ठीक आहे, हे 20 आणि 10, 30 आणि 40. ठीक आहे, 40 मार्क तुमचा बरोबर प्रॅक्टिकल एक्झाम आणि 10 मार्क तुमचे मॅन्युअल सबमिशनवर. ओके, आपल्या आता तुमचा टाइम कमी असल्यामुळे परत तुम्हाला तुमच्या पुढचे लेक्चर असल्यामुळे थोडं आपण काय लेक्चर घेतले आहेत क्रॉपचे या कोर्सचे, तेवढेच पर्यंत सिलेबस जास्त येणार प्रॅक्टिकल मध्ये. ओके, आणि जे पण तुम्हाला ऑलरेडी मागच्या वर्षी, ओके, ज्या मुलांना शिकवलेले कोर्स आहेत, म्हणजे तुमचे बॅचमेट असतात जे सेकंड इयरला होते पण ते रेग्युलर आहेत, टाकलाय तुम्ही लेक्चर बघू शकता. लेक्चर बघून तुम्ही तुमचं सिलेबस कव्हर करा. ओके, युट्यूब लेक्चर्स आहेत आपले, डीएमसी ऍग्रीकल्चरचा तो चॅनल आहे युट्यूबला, त्या ठिकाणी तुम्हाला ते क्वेश्चन दिसतील व्यवस्थितपणे. ओके, रिगार्डिंग दिस प्रॅक्टिकल, स्पॉटिंग 20 मार्क, ऑब्जेक्टिव्ह 10 मार्क, प्रॉब्लेम 5 मार्क आणि वाया 5 मार्क, 40 मार्क पेपर प्रॅक्टिकलचा आणि 10 मार्क मॅन्युअल सबमिशन होतील. ओके, तुमचं मॅन्युअल सबमिशन घेतलं नाही आम्ही, ते घेऊ आम्ही उद्या परवापर्यंत. ठीक आहे, तोपर्यंत अभ्यास करा चांगल्या प्रकारे. ओके, आता हे नोट डाऊन करा चांगल्या प्रकारे. तुम्हाला ते स्पॉटिंग दाखवत आहोत, इथून स्पॉटिंग सुरू झाले आहेत. जवळपास
49-50 फोटो असतील, 40-50 फोटो असतील स्पॉटिंग मधले. तर फोटो तुम्हाला जशी फ्लूचा फोटो, ओके, तो फोटो तुम्हाला दिसेल गुगल फॉर्म वरती. अधिकारी वापरतो यूज वगैरे काय काय ते तुम्हाला ते क्वेश्चन मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायच्या आहेत त्या गोष्टी. ओके, फर्स्ट दिसती फ्लो त्याचं बघू शकता की आपला जो सगळा नाम येईल किंवा शके त्याचा प्रायमर फ्लोइंग द सॉइल. ओके, 3 तोंडे 2 तोंडे किंवा 1 तोंडी यूज फॉर द पर्पज. ओके, पर्पज बाय द ड्रिलिंग मेथड. ओके, at a hold on 1 second, I have some network issue. ऑन पुढे सुरू करूया तिथूनच. ठीक आहे, सीड्रिल आहे, याला आपण टिफन म्हणतो, बरोबर आहे. आता टिफनचे यूज काय आहेत, आपण कंबाईनली एकदा परत बियाणं आणि फर्टिलायझर एखादा आपण टाकू शकतो. ओके, इट इज अ बेस्ट मेथड, ओके, फॉर सोइंग द क्रॉप, याला आपण सीड्रिल म्हणतो. ओके, ऍट अ टाइम तुम्ही फर्टिलायझर आणि बियाणं तुम्ही एकावेळेस सोडू शकता. ओके, आपल्याकडे अवेलेबल 1 तुंडी सीड्रिल, 2 तुंडी किंवा 3 तुंडी आपण जे म्हणतो, 2 तुंडी आपल्याकडे टिफन आहे, 3 तुंडी टिफन. ऍट अ टाइम तुम्ही सोईंग आणि फर्टिलायझर रिप्लेसमेंट 60/60 तुम्ही करू शकता ऍट अ टाइम. ठीक आहे, इंटरब्लेड हो, फोटो बघू शकता की हा हो आहे, याला आपण म्हणतो कोळपणं किंवा आपल्या डवरनं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, आपण कोळपणी करायला आपल्या क्रॉप मध्ये युज करतो जनरली. इट इज यूज फॉर वीट कंट्रोल अँड क्लिनिंग द क्लॉट्स अँड क्लॉट क्रशिंग. ठीक आहे, then seed cum fertilizer drill, it is used for the sowing as well as fertilizer application. आता मगाशी जी बघितली ती फक्त होती सीड ड्रिल. लक्षात ठेवा काय म्हणतो मी, आणि हे आहे सीड कम फर्टिलायझर ड्रिल. 2 तोंडे आहेत, ऍट अ टाइम तुम्ही फर्टिलायझर आणि क्रॉप दोन्ही पण पेरू शकता ऍट अ टाइम. ओके, सीड कम फर्टिलायझर ड्रिल आणि ओनली सीड ड्रिल, लक्षात ठेवा. आता याच्या ठिकाणी तुम्हाला दिला बाजरा, तुम्ही लिहून घेत चला फास्ट मध्ये, थोडा फास्ट कव्हर करायचा प्रयत्न करतो आम्ही, आणि तुम्हाला हे व्हिडिओ ग्रुपवर शेअर करण्यात येईल. ठीक आहे, मग तोपर्यंत फक्त लक्ष द्या मी काय म्हणतो तेवढं, तेच तुम्हाला फायदा, तुमच्या एक्झाम मध्ये तुम्हाला फायद्यामध्ये पडेल. देन बाजरा. ओके, आता तुम्हाला बाजाराचं सीड त्या ठिकाणी दिसते आहेत. ओके, त्या अशा वेळेस तुम्हाला बाजाराचं सीड राहू शकतं, बाजाराचं क्रॉप सुद्धा राहू शकतं पिक्चर मध्ये. लक्षात ठेवा, ऍज बॉटनिकल नेम फॅमिली तुम्हाला मेन्शन केली आहे की पेनिसिटम टायफोइड फॅमिलीचं ग्रॅमिनेसी. परत तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सीड रेट काय आहे, फर्टिलायझर डोस काय याचा, व्हेरायटी कुठल्या आहेत, वीड रंजन आपण कशा प्रकारे करू शकतो या ठिकाणी, याची इल्ड किती आहे, असे सब क्वेश्चन तुम्हाला राहतील. ओके, सो यू हॅव टू study that in point of view and give the answers regarding the practical spotting. Then maize, मग सगळ्यांना माहिती आहे, फोटो आहे त्याचा. बॉटनिकल नेम फॅमिली तुम्हाला कॉमन आहे, तुम्हाला पाठ करणं किंवा तुम्हाला लक्ष ठेवणं आवश्यक आहे त्या गोष्टी. आणि सब क्वेश्चन मी तुम्हाला सांगितलं, व्हेरायटी, फर्टिलायझर डोस, सीड रेट, स्पेसिंग, इरिगेशन और वॉटर रिक्वायरमेंट, इल्ड कशी आहे, त्याच्यावरती रोग कुठले येतात. ओके, त्या सगळ्या पॉईंट तुम्हाला त्या सिलेबस मध्ये नोट्स मध्ये दिलेले आहेत ऑलरेडी, ते जरा बघा व्यवस्थितपणे, तुम्हाला कळतील. ओके, देन राईस क्रॉप. ओके, या ठिकाणी आता तुम्हाला 2 सीट बघितल्या, त्या ठिकाणी तुम्हाला क्रॉप दिसतं या ठिकाणी, असं राहू शकतं. मेज मध्ये तुम्हाला सीट्स तुम्हाला डायरेक्ट क्रॉप देण्यात येतील. फॅमिली ग्रॅमिनेसी, क्रॉप इजोला सटावा, याच्यामध्ये काही विचारू शकतो तुम्हाला. बियाणं, ट्रान्सप्लांटिंग मेथड कशी करतात, कुठले इन्स्ट्रुमेंट युज करतात, सीड रेट काय आहे वेगळ्या मेथडसाठी, डॅपक मेथडचा सीड रेट काय आहे, एसआरएमचा सीड रेट काय आहे, आपण जे फॉलो करतो 4 कार्यक्रम जे आपल्या कोल्हापूर सांगली विभागात काम करतात त्या ठिकाणी त्या सीड रेट काय, फर्टिलायझर डोस काय आहे, व्हेरायटी कुठल्या आहेत, असे सेम क्वेश्चन त्या ठिकाणी विचारतात क्रॉपच्या ठिकाणी. ओके, ते नाचणी, बॉटनिकल नेम इज इलेक्शन कोराकाना, फॅमिली इज ग्रॅमिनासी,
त्याच्यामध्ये सेम क्वेश्चन त्या तुम्हाला अरेंज होतील त्या ठिकाणी. देन कॉटन. ओके, गॉसिपियम स्पेसीज अशा चार स्पेसीज आहेत. गॉसिपियम अर्बोरियम, गॉसिपियम रिसुटम, गॉसिपियम बार्बाडेन्स, गॉसिपियम हर्बेशियम, फॅमिलीज मालव्यासी. त्याच्यापासून तुम्हाला व्हेरायटी ऑफ क्वेश्चन भेटणार तुम्हाला. एरिया कुठे जास्त आहे, त्याची इकॉनॉमिक प्रॉपर्टीज काय आहेत, व्हाईट गोल्ड ऑफ कॉटन म्हणजे काय, व्हाईट गोल्ड आपण त्याला का म्हणतो इंडियाचा किंवा महाराष्ट्राचा, मॅक्झिमम प्रोडक्शन कुठे आहे महाराष्ट्रामध्ये, मॅक्झिमम एरिया कुठे आहे, त्याच्या व्हेरायटीज, त्याचं कल्टिवेशन प्रॅक्टिस काय काय आहे, त्याला वॉटर रिक्वायरमेंट काय लागतं, फर्टिलायझर रिक्वायरमेंट काय आहे, सीड रेट काय आहे, फर्टिलायझर डोस काय आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याला सब क्वेश्चन बघू शकता या ठिकाणी. ओके, बघा तुम्हाला आयडेंटिफाय करणं सोपं आहे कारण ते स्पॉटिंग तुम्हाला ऑनलाईन होणार आहे. तुम्हाला जो क्वेश्चन जो पेन पडला तुम्हाला मार्क भेटणार आहे, तो क्वेश्चन तुम्हाला चुकला मार्क भेटणार नाही तुम्हाला. प्रत्येक स्पॉटिंगला 1 मार्क आहे, 1 मार्क गेला तुमचं मायनस जास्त होतील. ओके, देन सिसम इंडिकम, फॅमिलीज पेडॅलियासी, ती आपण म्हणतो काळातील पांढरा, त्याच्यावर सेम क्वेश्चन तुम्हाला येतील. बॉटनिकल नेम, फॅमिली, क्रॉप कोणता आहे, त्याची फॅमिली काय आहे, इव्हन सीड रेट काय आहे, फर्टिलायझर डोस काय, व्हेरायटी कुठल्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर मध्ये दिसतील व्यवस्थितपणे. ठीक आहे. देन म्युरेट ऑफ पोटॅश. ओके, इट इज अ टाइप ऑफ फर्टिलायझर, इट यूज इन अ सेव्हरल क्रॉप्स. ओके, त्याचा कलर कुठला आहे, त्याचं कंटेंट काय आहे, ओके, त्या फर्टिलायझरचं 60% आहे, 35% किती टक्के आहे. म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे काय की के, आपण जो त्याला पालाश म्हणतो. ओके, तो किती प्रमाणात आहे आणि तो कुठल्या कुठल्या क्रॉप मध्ये युज करतो, कुठल्या क्रॉप मध्ये युज करत नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. देन सनहेम, botanical name is Crotalaria junica and family is Leguminaceae. Okay, it is a which type of crop, whether it is a green gathering crop, it is also use of fodder also. ठीक आहे, किंवा परत त्याचा जो पर्पज कुठला आहे, यील्ड किती आहे, व्हेरायटी कुठल्या आहेत, परत त्याचा डोस किती आहे, हा तुम्हाला गोष्टी मेन्शन कराव्या लागतील या ठिकाणी. देन ब्लॅकग्राम. ओके, मेघना मुंगनो, फॅमिली इज लेग्युमिनासी. सुयोग भागवत, कॅमेरा नीट पकड. हो सर. हा, ओके. देन विग्ना मुंगू. ओके, तुम्हाला समजतं का काय म्हणतो मी प्रॅक्टिकली, तुम्हाला हे तुम्हाला सगळे क्वेश्चन ऑनलाईन असणार आहेत, तुम्हाला फक्त फोटो दिसणार आहेत, तुम्ही लगेच ओळखणार कुठला क्रॉप आहे काय नाही, पण तुम्हाला सब क्वेश्चन काय पडेल हे लक्षात ठेवा. ते तुम्हाला प्रॉपर आन्सर तुम्हाला देता आला पाहिजे सब क्वेश्चन वरती, त्याची फॅमिली कुठली आहे किंवा त्याचा फर्टिलायझर डोस काय, व्हेरायटी कुठल्यात काय काय नाही. सो यू हॅव टू रीड ऑल दॅट रिगार्डिंग क्रॉप प्रोडक्शन ऑफ दॅट खरीप प्रोडक्शन. ओके, रिगार्डिंग फ्रॉम टू द सोईंग अप टू द हार्वेस्ट, जेवण पॉईंट आहे ते तुम्हाला बारकाईने विचार करून ते वाचायचं आहे, तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. फक्त 1 मार्कासाठी तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे, नाही 4 मार्क का 2 मार्कासाठी. स्पेसिफिक आन्सर यायचा, स्पेसिफिक म्हणून ते माहित पाहिजे. ब्लॅकग्राम, देन सोयाबीन ओळखता आले पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, ग्लायसिमॅक्स लेग्युमिनस फॅमिली. देन डायअमिनो फॉस्फेट, इट इज कॉल्ड एज डीएपी. ओके, याचं नायट्रोजन कंटेंट किती, 18%, 46% फॉस्फरस. कुठल्या क्रॉप मध्ये स्पेसिफिक रेकमेंड केलं आहे, कुठल्या क्रॉपला चालतं आणि कुठल्या क्रॉपला चांगल्या प्रकारे यील्ड भेटतं. ओके, या सगळ्या गोष्टी बघून घ्या. याचा स्ट्रक्चर कुठला आहे, ग्रॅन्युलर आहे, पावडर फॉर्म मध्ये आहे की लिक्विड फॉर्म मध्ये आहे, कसे पण क्वेश्चन विचारू शकतात. देन अझोलोबॅक्टर. आता अझोलोबॅक्टर काय आहे, इट इज अ बायो फर्टिलायझर. ठीक आहे, जस्ट लाईक रायझोबियम. तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे 5 मार्काचा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, तो रायझोबियम वरती आहे. सिमिलर तो एक प्रॉब्लेम किंवा तो ऍज अ स्पॉटिंग म्हणून अझोलोबॅक्टर तुम्हाला विचारू शकते एक्झाम मध्ये. ओके, सो अझोलोबॅक्टर रिगार्डिंग द सीड ट्रीटमेंट ऍज अ यूज काय आहे, यूज ऍज अ सीड ट्रीटमेंट फॉर नायट्रोजन फिक्सेशन इन सिरियल क्रॉप. कुठल्या क्रॉप मध्ये यूज करतो अझोलोबॅक्टर, सिरियल मध्ये. पल्स मध्ये आपण यूज करत नाही, पल्स मध्ये रायझोबियम आपण यूज करतो. कुठले पण पल्स असेल ते, आपण डाळ वर्गीय पिकं, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, सोयाबीन असेल, ग्राउंडनट असेल तुमचा, ओके, त्या ठिकाणी आपण रायझोबियम यूज करतो. आणि जेव्हा मग सिरियल क्रॉप आहेत, तृणधान्य, भात, गहू, तुमचं मका, ज्वारी, बाजरा, ओके, नाचणी, त्या सगळ्या ठिकाणी आपण अझोलोबॅक्टर यूज करतो. तो मेन डिफरन्स लक्षात ठेवा. त्याचा डोस किती आहे, 250 ग्रॅम पर 10 kg ऑफ सीड. त्याला पाणी किती लागतं, किती पाण्यामध्ये आपण ते फवारायला पाहिजे किंवा सीड त्याला अप्लाय करायला पाहिजे, त्याला गुड किती लागतं. ओके, सगळ्या प्रोसिजर तुमच्या मॅन्युअल दिलेल्या आहेत. हे तुम्हाला मी जे पॉईंट तुम्ही लिहून घ्या आणि ते पॉईंट काढा व्यवस्थितपणे, तुम्हाला ते इझिली लक्षात येतील. ओके, अझोलोबॅक्टर त्या ठिकाणी नाव सुद्धा तुम्हाला आयडेंटिफाय करायला सोपं आहे. त्या ठिकाणी तिथे नाव सुद्धा लिहिलं, अझोलोबॅक्टर जीवाणू संवर्धन, एमपीके वीज अझोलोबॅक्टर इनॅक्युलंट. तुम्हाला आयडेंटिफिकेशन करायला सोपं आहे, फक्त तुम्हाला सब क्वेश्चन चांगल्या प्रकारे अभ्यास करून ते आन्सर द्यायचं तुम्हाला.
Then ammonium sulfate. It is also type of chemical fertilizer. Nitrogen content 20.6% and sulfur 23.7%. Color is white crystalline structure. Okay, powder form आहे, granular आहे की crystal form आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. Then sulfur. It is also chemical fertilizer. Okay, it is used for the seed treatment against the control of the against meat, smut disease. Okay, it is also act as a fungicide. Okay, sulfur हा सुद्धा एक फंगिसाइड म्हणून तुम्ही ऍक्ट करू शकता, और इट इज ऍक्ट ऑल्सो केमिकल फर्टिलायझर ऑल्सो. मग दोन्ही क्वेश्चन विचारत फक्त आता या ठिकाणी तुम्हाला पॉईंट मध्ये मेन्शन करताना फक्त ऍज अ सीड ट्रीटमेंट और ऍज अ फंगिसाइड तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलंय. कंट्रोल द स्मट डिसीज ऑन जवार और बाजरा. जो स्मट डिसीज त्या ठिकाणी त्याचा कंट्रोल करायला आपण तो सल्फर टाकू शकतो. इट इज अ फंगिसाइडल रोल. ठीक आहे. इव्हन सल्फरचा तुम्ही यूज सोयाबीन क्रॉप मध्ये, ग्राउंड क्रॉप मध्ये टाकू शकता टू इन्क्रीज द यील्ड ऑफ ऑइल. जो ऑइल जे आपण जे तेलवर्गीय पिकं आहेत ते आपण सल्फर टाकलं त्या ठिकाणी, सल्फर ते प्लांट एक्सेप्ट करतात. सोयाबीन असेल, तुमचं भुईमुग असेल, ओके, ते त्याच्यामुळे कळेल की जो ऑइल कंटेंट आहे त्या प्लांटचा तो अचानक वाढतो जास्त प्रमाणात, यील्ड जास्त भेटते आपल्याला. ओके, इट ऑल्सो अनदर पर्पज ऑफ सल्फर पावडर. रायझोबियम. It is also biofertilizer used to seed treatment for nitrogen in leguminous crop. जेवढे पण पल्स क्रॉप त्या ठिकाणी वापरतात, अझोरबॅक्टर सिरियल क्रॉप मध्ये. सिमिलर दोघांचा डोस सेम आहे, दोघांची सेम आहे, दोघांना लागणारा सुद्धा डोस सारखाच असतो. ओके, तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे 5 मार्काचा तो याच्यावरच असेल. ओके, तुम्हाला सीड दिलेल्या असतील एखाद्या क्रॉपच्या, एवढ्या सीड्स आहेत. ओके, त्या सीड रेट तुम्हाला बघून घ्या. डोस आहे 250 पर 3 केजी. समजा तुमच्याकडे आता 50 केजी समजा ग्रीन हाऊस सीड असेल, त्याला तुम्हाला किती लागणार मग रायझोबियम, त्याची तुम्हाला कॉस्ट दिलेली असेल, जागरीची कॉस्ट दिलेली असेल, पाणी, परत लेबर चार्ज दिला असेल. मग त्या सगळ्या गोष्टी काढायच्या कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मध्ये किंवा कॉस्ट ऑफ रायझोबियम कल्चर फॉर सीड ट्रीटमेंट इन एनी क्रॉप. हा तुम्हाला प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती. त्याचं पूर्ण स्पॉटिंग मध्ये सुद्धा तुम्हाला क्वेश्चन मेन्शन केलेला आहे. देन वर्मी कंपोस्ट, गांडूळ खत, त्याच्यामध्ये सुद्धा कंटेंट काय आहे, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम किती प्रमाणात आहेत, आपण कुठले गांडूळ याच्यामध्ये युज करतात. ओके, कोणते स्पीसीज आहेत त्या सुद्धा तुम्हाला विचारू शकता एक्झाम मध्ये. इव्हन कुठल्या क्रॉप साठी किती रिकमेंडेशन आहे ग्राउंडनटचं. ओके, वर्मी कंपोस्ट कोणत्या क्रॉप मध्ये आपण किती अप्लाय करतो, 2 टन आहे, 5 टन आहे की 6 टन आहे. ओके, जनरली आपण 2 टन पर हेक्टर वर्मी कंपोस्ट हा जनरल डोज आहे. प्रत्येक क्रॉप मध्ये जवळपास 2 टन. जसा क्रॉपचा एरिया मोठा झाला असेल किंवा क्रॉप वाढला, आपण ते 3 किंवा 5 टन पर्यंत जाऊ शकतो. ओके, FYM च्या डोस पेक्षा याचा डोस कमी लागतो, बिकॉज याच्यामध्ये कंटेंट जास्त आहे, न्यूट्रन कंटेंट जास्त असल्यामुळे. देन ट्रायकोडर्मा विरिडी. इट इज ऑल्सो बायोफंगिसाइड. इट इज ऑल्सो यूज एज अ सीड ट्रीटमेंट. आता पण आपण बघितलं मग पॅकेटमध्ये एक अझोरबॅक्टर आणि रायझोबियम, ते 2 बायोफर्टिलायझर्स आहेत आणि हे 2 बायो फंगिसाइड आहेत. ठीक आहे. सो इट इज ऑल्सो टू यूज फॉर द सीड ट्रीटमेंट टू कंट्रोल द सीड बर्न and soil borne diseases. Okay, it as a fungicide. It acts as fungicide, but biological fungicide. ठीक आहे. Then PSB. It is also biofertilizer, phosphorus solubilizing bacteria. It is also used for the seed treatment for phosphorus solubilization, and dose is similar as like as Azorobacter, and but Trichoderma viridie have different dose. Okay, it requires only 3 to 5 gram per kg of seed. It only requires 3 to 5 gram per kg of seed, Trichoderma viridie, and all the biofertilizer require 250 gram per 10 kg of seed. It means what? 20 एका केजीला किती? 25 ग्राम. सिमिलरली जो ट्रायकोडर्मा विरिडी आहे, एका किलो लागतं आपल्याला 2 ते 5 ग्राम, तर 10 किलो किती लागणार? 30 ते 50 ग्राम पर्यंत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॅल्क्युलेट करता आल्या पाहिजे. देन स्लीट बेड हो. ओके, इट इज ऑल्सो टाइप ऑफ कोळपणं, आपण जो म्हणतो डवरा. ठीक आहे. हो, इट इज स्टील बेड. या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी गॅप दिली आहे तुम्हाला. ओके, इट इज यूज फॉर द विडिंग इन स्टँडिंग क्रॉप बिटवीन द रोज ऑफ क्रॉप. ओके, 2 रोच्या मधामध्ये किंवा 2 रोच्या याच्यात तुम्हाला ते फिडिंग करायचे आहे क्रॉप मध्ये. ओके, स्लीट बेड हो. देन MB हो. ओके, MB फ्लो, mounted flow. It is used as a flowing and breaking the hard pan of the soil. It is also flowing instrument. It is used. It is a primary tillage operation, or it is a primary tillage implement. It is used for the flowing of the soil and to break the hard pan of the soil. Okay, it is not indigenous. It is foreign. Okay, हा इंग्लंडचा फ्लो आहे MB फ्लो, नंतर ट्रॅक्टर लावत नाही.
देन रोटावेटर. इन्स्ट्रुमेंट तुम्हाला पिक्चर देऊ शकतो. रोटावेटर सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. इट इज कशासाठी आपण यूज करतो? टू क्रश द स्टबल्स अँड क्लॉट्स. ओके, जेवढे पण वीड मॅनेजमेंट प्रॅक्टिस आपण करतो फॉर क्रशिंग द क्लॉट्स इन द सॉइल or to manage the weeds or crushing the stubbles in the soil. It is used rotavator. Then disc flow. ओके, सगळ्यांनी पाहिलं असेल, तुम्ही ट्रॅक्टर लावलेला असेल डिस्क फ्लो. ओके, पट्ट्या पट्ट्या असलेला फ्लो. इट इज ऑल्सो यूज फॉर क्लॉट क्रशिंग अँड टू ब्रेक द हार्ड पॅन ऑफ सॉइल ऑल्सो. ठीक आहे, डिस्क फ्लो. देन चिजल फ्लो. इट इज यूज फॉर फ्लोइंग अँड ब्रेकिंग द हार्ड पॅन ऑफ सॉइल. फोटो बघून घ्या कसा आहे त्याचा स्ट्रक्चर. ठीक आहे. देन फ्रेंच बीन. ओके, घेवडा आपण जो म्हणतो चांगल्या प्रकारे राजमा किंवा घेवडा. ओके, बॉटनिकल नेम इज फॅजुलस वल्गॅरिस फॅमिली लेग्युमिनासी. ओके, याचं तुम्हाला असं कॅरेक्टर लक्षात ठेवा की इट डज नॉट फिक्स ॲटमॉस्फिअर नायट्रोजन, सो वी डू नॉट गिव्ह एनी राइझोबियम ट्रीटमेंट और पीएसबी ट्रीटमेंट. ओके, वी हॅव टू गिव्ह मोर नायट्रोजन फॉर दॅट क्रॉप. ओके, सो फॉर दिस डिफरंट व्हेरायटीज, फर्टिलायझर डोजेस, इरिगेशन अँड बीड प्रॅक्टिसेस, यील्ड, सगळ्या गोष्टी या क्रॉपसाठी इम्पॉर्टंट आहेत फ्रेंच बीनसाठी. ओके, तुम्हाला क्वेश्चन कसा विचारू शकतो? आता एवढं तुम्हाला स्पॉट दाखवतो मी. ओके, याच्यात तुम्हाला फक्त 20 स्पॉट येतील. तुम्हाला जवळपास 14 किंवा ते 45. ठीक आहे, त्याच्यापैकी तुम्हाला फक्त 20 स्पॉट येणार आहेत. तो तुम्हाला ते प्रॉपरली अंडरस्टँड करून त्याचा क्वेश्चन काय त्याचा आन्सर फॅमिलीज लेग्युमिनेसी म्हणजे ग्रीनला मूग, हिरवा मूग. ओके, फॅमिली किती असते पनासी ऑल्सो ग्रीन मॅलोनिक ऑर इट इज फॉर पर्पज क्रॉप. ओके ओके, फॉर इन कोकण रिजन. ओके, त्या ठिकाणी धेनचा हा क्रॉप हरित किंवा ग्रीन मॅलोनिक साठी आपण यूज करतो त्याला. ठीक आहे, सेसबियाना ॲक्युलेटा याची फॅमिली काय आहे, सिड्रेट काय आहे, फर्टिलायझर डोस काय, तुम्हाला ते बघायचं व्यवस्थितपणे. देन मटकी. ओके, आता कोणाला डाऊट असेल प्रॅक्टिकलच्या एक्सप्लेनेशन तुम्ही विचारू शकता. तुम्हाला डाऊट ते आपण क्लिअर करूया आणि हे तुम्हाला शेअर करून परत जे नोट्स आहेत प्रॅक्टिकलचे किंवा थेरीचे तुम्हाला नोट्स तुमच्या ग्रुपात देण्यात येईल. तो तुम्ही नोट्स काढा. ठीक आहे. देन मटकी. Okay, Regina acanthifolia, its botanical name, and we give a rhizobium. Okay, Panicum miliacerum. ज्वारी आपण म्हणतो, ज्वारी सारखा आपली सिरियल क्रॉप आहे, गॅमिनासी. ओके, याचा स्पेसिफिक बॉटनिकल नेम, अशी व्हेरायटीज काय आहेत, फर्टिलायझर डोस काय आहे, कोणत्या रिजन मध्ये घेतात किंवा कुठल्या क्रॉप मध्ये घेतात. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. देन सनफ्लॉवर. ओके, सूर्यफूल. Helena is a botanical name. Family is compositae or astraceae. Okay, old name is of this family is compositae and new name is astraceae. Okay, sunflower असेल, सॅपफ्लॉवर असेल. ओके, जी कंपोजिट फॅमिली आहे, कंपोजिट फॅमिलीचं नाव आता चेंज झालेलं आहे. ओल्ड नाव कंपोजिट होतं, त्याचं नाव नवीन नाव आलेलं आहे, तो ॲस्ट्रासी आहे. ठीक आहे. देन सनफ्लॉवर. तुम्हाला ऑइल कंटेंट काय याचा क्रॉपचा, प्रोटीन कंटेंट किती आहे, याच्या फुलाला काय म्हणतात, स्टेमला काय म्हणतात, इव्हन याचं यील्ड किती आहे, फर्टिलायझर डोस किती आहे, व्हेरायटी कुठल्या आहेत, असे तुम्हाला क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. देन नायजर. इट इज ऑल्सो ऑइलसीड क्रॉप. Botanical name is Gigiotoia abyssinica and family is Compositae. Okay, same family of Niger and same family of sunflower, Compositae or Astraceae. Same question will be asked just like a same sunflower crop. Then groundnut, Arachis hypogea. Okay, तुमचा भुईमूग क्रॉप किंवा शेंगदाणा आपण त्याला म्हणतो. Family is Leguminaceae. Protein content, oil content आपण किती प्रमाणात देतो याला, व्हेरायटीज काय कोण कुठल्या आहेत, फर्टिलायझर डोस किती आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतील. Then manual NASCAP sprayer. Okay, it is a sprayer. It is generally used for spraying the herbicide, fungicide or insecticide in the crop. Okay, so याचा यूज काय आहे,
ऑपरेटिंग प्रेशर किती आहे आणि याची कॅपॅसिटी किती असते. ओके, जनरली 15-16 लिटरची कॅपॅसिटी असते. ओके, स्प्रेइंग हर्बिसाइड पंप पुट वन बॅग ऑफ लेबर वेअर solution is prepared tank by providing energy from the hand pressure is created in the tank. Spraying in the field operated pressure is 15 to 60 psi. ओके, आणि याचा व्हॉल्यूम किती आहे तर व्हॉल्यूम साईज 15 ते 16 लिटर पर्यंत. ठीक आहे. परत यूज तुम्हाला विचारतात की काही आता बॅटरी ऑपरेटेड आहेत, काही मॅन्युअली आपण यूज करू शकतो. तुम्हाला ते पण आयडेंटिफाय करावं लागेल. बॅटरी ऑपरेटेड दिसतात, आता हा तुम्हाला दिसताना बॅटरी ऑपरेटेड नाही, इट इज अ मॅन्युअल स्प्रेअर. ओके, विथ द हेल्प ऑफ लेबर तो एका हाताने पंपाला मारेल नाही का नाही, एका हाताला एनर्जी देईल. ओके, इट इज अ मॅन्युअल स्प्रेअर. काही ठिकाणी बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर फोटो तुम्ही बघू शकता. ठीक आहे. देन इट इज अ वीड, काँग्रेस ग्रास, पार्थेनियम मिक्सोरोपोरस. ओके, लाईफ सायकल इज अॅन्युअल, काँग्रेस ग्रास कॉमन नेम और कॅरोट ग्रास. ओके, यात सुद्धा तुम्हाला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय, कुठल्या क्रॉप मध्ये येतं, त्याच्या डिसीज कुठल्या आहेत आपल्या अॅनिमलला किंवा आपल्या ह्युमनला, याचं काय डॅमेज आहे काँग्रेस ग्रास, तुम्हाला विचारू शकतात. इव्हन टू कंट्रोल द काँग्रेस ग्रास. ओके, मॅक्सिकन बिटल कॉल्ड एज अ झायगोगम बायोकोलराटा. ओके, हा एक इन्सेक्ट आहे, तो आपण युज करतो टू कंट्रोल द काँग्रेस ग्रास. ओके, अशा क्वेश्चन मला विचारते त्या ठिकाणी. देन हरियाली. ओके, कॉमन नेम इज और लोकल नेम इज हरियाली, बॉटनिकल नेम इज सायनोडॉक्टिलॉन. ओके, जो गवत आहे आपला हरियालीचा, त्याचा बॉटनिकल नेम काय, लाईफस्टाईल काय आहे, टू कंट्रोल काय पण युज करतो, त्याचं मेथड ऑफ प्रोपोगेशन काय आहे, सेक्शुअली रिप्रोडक्शन कसं करतो सीडद्वारे, की व्हेजिटेटिव्ह कसं करतो, रनर्स आहेत, स्टोर्स आहेत की काय आहेत, ट्यूबर्स काय आहेत. ठीक आहे. परत इव्हन इथे त्याचा यूज काय आहे, फॉडर पर्पज आहे, कसं यूज करतो आपण, और इट ऑल्सो रेजिस्ट द सॉइल इरोजनला सुद्धा तो कमी करतो. ओके, देन फूड स्प्रेअर और पेडल पंप स्प्रेअर. ओके, इट इज ऑल्सो टाइप ऑफ स्प्रेअर यूज टू स्प्रे द herbicide, fungicide or insecticide in the crop. Okay, spraying herbicide pump put one place football deep in a drum where solution is prepared with the long delivery pipe spraying in the field. Operating pressure is 17 to 21 kg per centimeter square. ओके, हा फूड पंप आहे. आपण जो मग अशी एनर्जी आपण स्नॅपचा स्प्रे बघितला, तर आपण एनर्जी आपल्या हातात एनर्जी पायान द्यायची, त्याचं नाव काय आहे, फूड स्प्रेअर और पेडल पंप स्प्रेअर. देन मोटराइज pneumatic sprayer. Okay, it is also type of sprayer. Okay, just like as our national sprayer, a nozzle spray jet of delivering liquid on a wheel operated by a two-stroke engine. Okay, it is battery operated. Okay, it having the two-stroke engine used for the highly pressurized herbicide application in the soil or onto the crop plant. Okay, then 2,4-D, it is a 2,4-dichlorphenoxy acetic acid. It is a herbicide. Okay, the common name is 2,4-D. It is an organic compound with the chemical formula C8H6Cl2O3, which is usually referred to by its ISO common name. It is called 2,4-D, 2,4-D dichlorphenoxy acetic acid, which selectively kills most broadleaf weeds. Okay, broadleaf crops मारतो and causing growth in them, and both most grasses such as cereals, lawn turf and grassland is typically oxen type of herbicide. कुठल्याच also common name आहेत त्याचे, पण आपण जो केमिकल नेम त्याला 2,4-dichlorphenoxy acetic acid आपल्या ते बीड मारतो. तुम्हाला क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतो एक्झाम मध्ये. देन गोल. ओके, आता 2,4-D हा प्री इमर्जन्स आहे, पोस्ट इमर्जन्स आहे की प्री प्लांट इनकॉर्पोरेशन आहे. Okay, it is a post-emergent herbicide. You have to remember that. Then goal ingredient. Okay, goal is a common name, but chemical name is oxyfluorphane, which belong to the diphenyl ether group of herbicide. As per emergence, goal forms a chemical barrier on the soil surface and affects wheat plants through direct contact and emergence. Okay, जेव्हा जमिनीमधून तण बाहेर पडते, कचरा बाहेर, तेव्हा लगेच आपण अप्लाय केला की लगेच ते वीटला जाळून टाकतं. ओके, इट इज ऑल्सो प्री-इमर्जन्स हर्बिसाइड यूज इन राईस, ओनियन. ओके, कुठल्या क्रॉप मध्ये यूज करतात आणि कुठल्या वितन मारतं, कुठला मेथड आहे यूज करणे, प्री-इमर्स आहे, पोस्ट इमर्स आहे, टाइम ऑफ अप्लिकेशन कधीचा आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. देन अॅट्राझिन. ओके, इट इज ऑल्सो
herbicide. Okay, atrazine, common name is atrazine. Okay, atrazine 50% vegetable powder. It is a trazine class herbicide. It is used to prevent pre-emergence broadleaf weeds in crops such as maize and sugarcane. It is a type of selective herbicide. The herbicide is taken up into the plant via the root system or foliage and works by disrupting the photosynthesis. Okay, it is this atrazine is used mostly in the sorghum, maize, sugarcane, or in also in wheat crop. Okay, which type of weeds control, in which crop it is used. It is also used as a pre-emergent as well as post-emergent herbicide. Okay, then glyphosate. Okay, common name is glycol or Roundup. Okay, glycol is manufactured by Excel Group of Care Crop Limited, and Roundup is manufactured by Monsanto Company. Okay, it is a broad-based spectrum systemic herbicide and crop desiccant. Okay, it is a broad with a non-contact. Okay, it is a contact herbicide. It is a systemic herbicide, and it is a non-selective herbicide. Okay, it is used as a post-emergent herbicide in non-crop area and crop area also, but with the precautions. Okay, it is an organophosphorus compound, specifically a phosphonate, which acts as a inhibiting plant enzyme 5-enol pyridine phosphate synthesis. It is used to kill weeds, especially annual broadleaf weeds and grasses that compete with crops and non-selective. Okay, you have to remember that point also. Okay, अशा प्रकारे तुम्हाला जवळपास 40-45 स्पॉटिंग्स आहेत. Okay, you have to after you will get 20 questions on regarding spotting, 10 marks regarding objective in practical examinations, and 5 problems, 5 marks for problem and 5 marks for viva examination. Okay, हे सगळ्या स्पॉटिंग झालेली आहे. मी सगळ्यांची व्हिडिओ ऑन ठेवा. मी शेअर स्क्रीन थांबवतो. कोणाचा डाऊट असेल विचारू शकता आता लगेच रिगार्डिंग प्रॅक्टिकल एक्झामिनेशन्स. ओके, तुमची एक्झाम ऑनलाईन होणार आहे. First part will be covering 20 questions for spotting. Then third part will be objective for 10 marks. Third part will be your 5 marks for problems or calculations. And last 5 marks will be your vivacy. Okay. So your practical exam will be patterned in four parts, A, B, C, D. Okay. Spotting, objective, problem, and viva. जर कोण काय प्रॉब्लेम असेल आता प्रॅक्टिकल संदर्भात आता विचारू शकता. तुम्हाला पीपीटी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येण्यात येईल, म्हणजे नोट्स असतील रिगार्डिंग प्रॅक्टिकल किंवा थेरी एक्झामिनेशन तुम्हाला वाचायचे आहेत. प्रॅक्टिकल तुम्हाला फायदा होईल आणि इंटरेस्ट मध्ये त्याचा अभ्यास करू शकतो चांगल्या प्रकारे. कोणाला डाऊट आहे यू कॅन आस्क. सुशांत बनकर इज प्रेझेंट, श्रद्धा निकम इज प्रेझेंट, संकेत रोगे, योगेश आठवले, जयदीप वैष्णवी पाटील, एसआरडी 91 कोण आहे बाबा, ओमकार जाधव, ऋतुजा चोपडे, सुयोग भागवत, अनिकेत जाधव, बाबासाहेब इंगोले, पुष्पेन माडियान, योगेश सुतार आणि एसीआरडी 08.